सो आज मी तुम्हाला असे 3 ऑइल सांगणार आहे जे तुम्ही नियमित वापरले तर तुमचा कोणताही कोंडा 100% आपल्या केसांमधून जाऊ शकतो आणि त्यासाठी थोडीशी काळजी सुद्धा घ्यायची आहे। ते व्हिडिओच्या शेवटी बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सो जर तुमचा कोंडा हा थंडीमध्ये येणारा असेल म्हणजे फक्त थंडी आली की तुमच्या केसांमध्ये खाज येणे आणि कोंडा होतो हा प्रकार घडत असेल तर तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, 1 वाटी तुम्हाला मोहरी तेल घ्यायचं आहे आणि 1 वाटी खोबरेल तेल घ्यायचे आहे। मिक्स करायचं आणि हे ऑइल तुम्हाला तुमच्या केसांना लावायचं आहे। आता तुमचा कोंडा जर 12ही महिने असेल म्हणजे थंडी असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, नेहमीच तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तुम्हाला कडुलिंबाचं तेल घ्यायचं आहे। ऑनलाईन भेटतं किंवा स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला ते उपलब्ध होईल। सो 1 वाटी कडुलिंबाचं तेल, 1 वाटी खोबरेल तेल घ्यायचं, मिक्स करायचं आणि तुमच्या केसांना त्याने मसाज करायचा आहे। आता यानंतर आहे तुमची स्किन जर खूप जास्त ड्राय असेल आणि त्यामुळे जर तुमच्या केसांमध्ये कोंडा होत असेल तर तुम्हाला सेम पद्धतीने 1 वाटी एरंडे तेल घ्यायचं आहे, 1 वाटी खोबरेल तेल घ्यायचं, मिक्स करायचं आणि त्याने तुमच्या स्कॅल्पला मसाज करायचा। तर हा उपाय तुम्हाला कमीत कमी 2 महिने करायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवेल। सो खूप जास्त कोंडा असेल तर तुम्हाला याचा टाइम वाढू सुद्धा शकतो। आता या व्यतिरिक्त सुद्धा काही उपाय आहेत आणि काही चुका आपण करतो। बहुतेक जणांचं पोट साफ होत नसेल तरी त्यांच्या केसांमध्ये कोंडा होतो, तर अशा लोकांनी काय करायचं आहे, त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये तुपाचा जास्त वापर करायचा, त्यामुळे त्यांचं नियमित पोट साफ होईल। किंवा काही जण काय करतात, केस धुतल्यानंतर लगेच घट्ट वेणी घालतात किंवा क्लचनी त्याला पॅक बांधून ठेवतात, तर असं करू नका। त्यामुळे आपल्या केसांमध्ये ओलावा खूप जास्त असतो आणि त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात, परिणामी आपल्या केसांमध्ये कोंडा होतो। त्याचबरोबर तुम्ही केस धुण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करा। पाणी गरम करा, त्यामध्ये कडुलिंबाची पानं घाला आणि ते उकळून थंड झाल्यानंतर त्याने तुमचे केस धुवा। त्यामुळे तुमच्या केसांमध्ये जी बॅक्टेरिया असते, जी घाण असते ती पूर्णपणे क्लीन होईल आणि तुमच्या केसातील कोंडा निघून जायला मदत होईल। सो अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या केसांची काळजी घ्या, तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आणि नवनवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत नमस्कार।